नमस्कार. स्वप्नाज किचनमध्ये आज आपण आपल्या लहानपणीची आठवण आंबट गोड असा साखर आंबा करणार आहे. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे, त्यावर लवंग आणि थोडीशी वेलची अशी फोडून घालायची. त्याच्यावर आता किसलेली कैरी घालायची. 2 मिनटं सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. एकदम झटपट होणारी पण एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. कैरी वाफेवरच छान परतून घ्यायची. थोडीशी शिजत आली की त्यामध्ये आता आपण साखर घालायची. मी साखर पाऊणपट घेतली आहे. कोणाला कमी जास्त गोड आवडतं त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालतं. काही कैऱ्या खूप आंबट असतात, त्यामुळे साखर बरोबरीनं किंवा सव्वा पट घेतली तरी चालते. ही कैरी थोडीशी कमी आंबट आहे, त्यामुळे मी साखर पाऊणपट घेतली. आता त्यामध्ये आपण थोडंसं केशर घालायचं. केशराने एक मस्त रंग येतो आणि खूप सुंदर असा अरोमा येतो. गोड पदार्थात केशर थोडंसं छान वाटतं. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवायचं आहे, शिजायला ठेवायचं. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. गोड पदार्थांमध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या गोड पदार्थाची गोडी वाढते, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं. बघू शकता मस्त शिजतोय आपला साखर आंबा. झाकण ठेवायची अजिबातच गरज नाही आहे. साखर आंबा आपला तयार होत आलेला आहे. आता ते कसं ओळखायचं तर बघू शकता बाजूनी आपल्याला बुडबुडे येताना दिसत आहेत, म्हणजे साखर पूर्ण विरघळली आहे, कैरीचा रस पूर्ण विरघळला आहे आणि आपला साखर आंबा तयार होत आला. 2 मिनटात आपण गॅस बंद करायचा. साखर आंबा आपला तयार आहे. थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. फ्रीजमध्ये ठेवला तर वर्षभर हा असाच छान टिकतो. बघू शकता मस्त असा साखर आंबा तयार झाला आहे. रंग किती सुंदर आलेला आहे. गरम गरम पोळीसोबत हा साखर आंबा आणि त्याच्यावर थोडंसं तूप घालून खाल्लं एकदम सुंदर चव लागते. थँक्यू.